नमस्ते इन्व्हेस्टर, स्वागत आहे आपलं मार्केटर या चॅनलमध्ये. तर आज आपण ज्या सेक्टरबद्दल बोलणार आहोत किंवा 10 अशा कंपन्या आहेत, टॉप इंडियाच्या 10 अशा कंपन्या आहेत, ज्या की सध्या त्यांच्या बिझनेसमध्ये, त्यांच्या सेक्टरमध्ये मोनोपॉली आहेत आणि त्या आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत. अशा आपण 10 कंपन्यांबद्दल आज पाहणार आहोत आणि त्यांचे थोडेसे फंडामेंटली पण ते कसे आहेत, थोडक्यात त्याची चर्चा करणार आहोत. आणि त्यांचं मार्केट शेअर सध्या इंडियन मार्केटमध्ये किती आहे हे पण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी कंपनी आहे ती आहे कोल इंडिया. कोल इंडियाचं सध्या मार्केट शेअर जर पाहिला तर 80 म्हणजे 82% आसपास सध्या त्यांचं कोल मायनिंगमध्ये वर्चस्व आहे आणि 82% त्यांचा मार्केट शेअर इंडियामध्ये आहे. पूर्णपणे जेवढी पण कोलीची मायनिंग होते ती या कंपनी थ्रू होते आणि सगळी जे पण कंपन्यांनाही कोल प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये ह्यांचं 82% होल्डिंग आहे. आणि जर तुम्ही गव्हर्नमेंटची याच्यामध्ये जर होल्डिंग बघितली तर 66% आपलं इंडियन गव्हर्नमेंट कोल इंडियामध्ये त्यांचं जे स्टेक आहेत ते याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 7 याच्या सबसिडरीज आहेत, त्याच्या थ्रू पण हे पूर्ण कोलचं जे प्रोडक्शन आहे किंवा त्यांच्या थ्रू जे बाकी कंपन्यांना ते प्रोड्यूस करतात, जिथं जिथं कोल लागतो त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यासाठी 7 सबसिडरीज जे आहेत तिथून ते बाकीच्या कंपनीला ते प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर जर पाहिलं तर नेस्लेमध्ये पाहिलं तर त्यांचा जो मेन ब्रँड जे मेन प्रोडक्ट आहे किंवा जिचं त्यांचं मार्केट शेअर हे खूप जास्त आहे ते म्हणजे सेरेलॅक हे 6 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये जे मुलांना दिलं जातं 6 महिन्याच्या, त्यांच्यामध्ये यांचं जे तुम्ही पाहिलं तर मार्केट शेअर जवळपास 96% आहे. म्हणजे जवळजवळ या कंपनीच्या आसपास कुणी अदर कंपनी नाही आहे किंवा मार्केटमध्ये यांचा हात पकडण्यासाठी. आणि जे हे प्रोडक्ट सेल करतात सध्या मार्केटमध्ये ते प्रोडक्ट अदर कंपन्या सध्या त्या प्रमाणात सेल करत नाहीत किंवा फक्त तुम्ही पाहिलं तर 4%च 1-2 कंपन्या असतील त्या याच्यामध्ये सेल करतात. तसं पाहिलं तर या कंपनीचं जे फंडामेंटल आहे ते पण खूप स्ट्रॉंग आहे. आणखीन कोल इंडियाचं पण तुम्हाला जसं आत्ता पाहिलं आपण की कोल इंडियामध्ये डिव्हिडंड यील्ड खूप चांगली आहे, फंडामेंटल पण चांगलं आहे आणि डिव्हिडंड यील्ड पण कोल इंडिया खूप चांगला देतो. तसं नेस्लेमध्ये फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहेत. आणखीन पण या स्टॉकमध्ये ग्रोथचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याच्यानंतर 3 नंबरला जर पाहिलं तर IRCTC, इंडियन रेल केटरिंग अँड टुरिझम या कंपनीचं लाँग फॉर्म आहे. आणि याच्यामध्ये पाहिलं तर ही फक्त 100% त्यांचं सध्या इंडियन रेल्वेमध्ये जे केटरिंग तिकीट बुकिंग जे आहेत ते पूर्णपणे या कंपनीकडेच आहेत. आणखीन त्यांचं जे तुम्ही पाहिलं की टुरिझमचं पण जेवढं पण रेल्वे थ्रू टुरिझम केलं जातं पूर्ण इंडियामध्ये ते पूर्ण या कंपनी IRCTC थ्रूच केलं जातं. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर ही पूर्णपणे मोनोपॉली कंपनी आहे, म्हणजे 100% शेअर सध्या पूर्णपणे IRCTCकडे आहे. आणि आत्ता जर तुम्ही पाहिलं तर रिसेंटली त्यांनी गव्हर्नमेंटने जे आहे तर याचं प्रायव्हेटायझेशनचं पण एक अनाऊन्समेंट केलं होतं. आणि शेअर आता एक 5,000च्या आसपास गेल्यानंतर तिथून शेअरने बोनस दिल्यानंतर आता शेअर 800 ते 700च्या आसपास चालू आहे. आणि फंडामेंटली ही पण कंपनी खूप स्ट्रॉंग आहे. डिव्हिडंड यील्ड पण याचं बऱ्यापैकी आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जी चौथी कंपनी आहे ती म्हणजे HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ही कंपनी डिफेन्स सेक्टरमध्ये काम करते. डिफेन्स सेक्टरमध्ये एअरक्राफ्ट, बाकी आणखीन जे त्यांचे चॉपर वगैरे असतात ते पूर्णपणे ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग पण करते. त्यांचं जेवढं पण जे डिफेन्समध्ये आणि त्यांचं पण मेंटेनन्सचं पण जे काम आहे ते पूर्ण या कंपनीकडे आहे. आणि ही कंपनीसुद्धा गव्हर्नमेंट ओन कंपनी आहे. आणि मार्केट शेअर जर पाहिलं तर याचा पण 100% मार्केट शेअर या सेक्टरमध्ये आहे. पूर्णपणे याचा हात कोणीही पकडत नाही आणि हे पूर्णपणे पूर्ण HALकडेच हे जेवढं पण आपलं डिफेन्स सेक्टरचं काम आहे एरोस्पेसचं ते पूर्ण या कंपनीकडे आहे. आणि 75% आसपास 75%च्या आसपास स्टेक जे आहे ते या गव्हर्नमेंटकडे या कंपनीच्या आहेत. त्याच्यानंतर 5 नंबरलाच पाहिलं तर BHEL म्हणजे भेल, जी ही कंपनी सध्या जी इंजिनिअरिंग करणारी कंपनी आहे. त्याच्यामध्ये पाहिलं तर गव्हर्नमेंट ओनच कंपनी आहे. याचे पण जे स्टेक आहेत ते तुम्ही पाहू शकता की 63%च्या आसपास गव्हर्नमेंटकडे आहेत. आणि ही कंपनी जी आहे ती आपलं जेवढे पण पॉवर जनरेशनची इक्विपमेंट आहेत, म्हणजे पॉवर जनरेशनला जेवढे पण इक्विपमेंट लागतात हे पूर्णपणे ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते. आणि ती पूर्ण जेवढे पण पॉवर प्लांट आहेत किंवा पॉवरचे जिथं जिथं प्रोड्यूस होतं तिथं तिथे हे पूर्णपणे त्यांचं ते इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करून ही कंपनी प्रोव्हाइड करते. त्याच्यामुळं या कंपनीला पण आणखीन कोणीही त्या लेवलमध्ये किंवा ज्या कंपनी या मार्केट शेअरच्या पर्सेंटेजमध्ये कोणीही हात पकडत नाही. तसं पाहिलं तर आणखीन जी पुढची कंपनी आहे ती म्हणजे म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर ही 1988 मध्ये
स्थापन केलेली कंपनी आहे आणि ही पण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीच आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं ही तर रेल्वे मिनिस्ट्री जी आहे रेल्वे मिनिस्ट्री त्याच्या थ्रू ही मॅनेज केली जाते. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर यांचं कार्गो कॅरियर, वेअरहाऊस ऑपरेटर आणि बाकीचे जे टर्मिनल ऑपरेशन जे आहेत ते पूर्णपणे ही कंटेनर कॉर्पोरेशन जी कंपनी आहे ती पाहते. आणि या कंपनीचा मार्केट शेअर जो आहे तो म्हणजे 68% आसपास या सेक्टरमध्ये ह्या कंपनीकडे मार्केट शेअर आहे. बाकीचे जर याला कॉम्पिटिटर थोडेफार 2-3 आहेत ते पण लिस्टेड आहेत 1-2. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एजिस लॉजिस्टिक्स म्हणून आहे, ABC इंडिया आहे आणि ॲसिस लॉजिस्टिक्स जे आहे ते याच्यामध्ये कॉम्पिटिटर याला आहेत. पण 68% जो मार्केट शेअर आहे तो कॉनकॉरकडेच आहे. त्याच्यामुळं बाकी जे कॉम्पिटिशन आहेत ते थोडेसे खूप कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे आणखीन कंपनीला एवढा फरक पडलेला नाही. जी आणखीन पुढची कंपनी आहे ती म्हणजे पिडिलाइट इंडस्ट्री. पिडिलाइट इंडस्ट्री म्हणजे आपल्या सगळ्याला जी कंपनी माहीत आहे, आपण लहान असल्यापासून आपल्याला ती कंपनी माहीत आहे आणि खूप वर्षापासून ही कंपनी मार्केटमध्ये आहे. तर ही कंपनी जी मार्केट शेअर होल्ड करते ती 70% या कंपनीकडे मार्केट शेअर आहे. आता रिसेंटली काही कंपन्या आलेल्या आहेत त्याला मार्केट कॉम्पिटिशन द्यायला. याच्या अगोदर ही पूर्णपणे 100% कंपनी होल्ड करत होती. पण ॲडेसिव्ह सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते, जिथं फेविकॉल तुमचा आहे, MCL आहे. आणखीन याच्यामध्ये हे जेवढे पण सीलंट वगैरे आहेत तुम्हाला डॉक्टर फिक्सिट हे त्यांचे ब्रँड तुम्हाला प्रत्येक घरात माहीत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही पाहू शकता की या इंडस्ट्रीचा या कंपनीचा किती वर्चस्व आहे. पिडिलाइट इंडस्ट्री म्हणून ही कंपनी काम करते आणि हे बाकी त्यांचे जे सब प्रोडक्ट आहेत फेविकॉल वगैरे हे त्याचे प्रोडक्ट आहेत. आणि सध्या 70% तुम्हाला जसं म्हणलं की या कंपनीकडे शेअर आहे. त्याच्यामुळे ही आणखीन कंपनी इयर ऑन इयर याचा जर ग्रोथ बघितला तर खूप चांगला आहे. त्याच्या पुढची जर कंपनी पाहिली तर मॅरिको ही पण एक FMCG कंपनी आहे. पण मेनली यांचं जे प्रोडक्ट आहे ती हे ऑइल प्रोडक्ट्समध्ये हे सध्या मोनोपॉली टाईप आहेत किंवा त्यांचा जो 73% जो मार्केट शेअर आहे ती ही कंपनी सिंगल हँडेडली ओन करते. 1990लाच या कंपनी इस्टॅब्लिश झाली होती. पूर्णपणे त्यांचे बाकीचे FMCG प्रोडक्ट पण आहेत. त्याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही ऑइलमध्ये जर पाहिलं तर सफोला, पॅराशूट, निहार, मेडिकेअर, लिवॉन, रिवाईव्ह या टाईपचे ह्यांचे जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला हे प्रत्येक दुकानामध्ये किंवा प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतात. आणि सफोला आणि पॅराशूट हे 2 असे ब्रँड आहेत ते मेजरली त्यांचे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये. त्याच्यामुळं तुम्हाला हे 2 प्रोडक्ट प्रत्येक घरात मिळतात किंवा प्रत्येक शॉपमध्ये पाहायला मिळतात. आणि या कंपनीचं पण मार्केट शेअर 73% आहे. म्हणजे 70%च्या अबोव असल्यामुळं आणखीन पण याला कॉम्पिटिटर म्हणावं तेवढा असं कोणी मार्केटमध्ये आलेला नाही आहे. त्याच्यानंतर पुढची जी कंपनी आहे ती ITC ही जर पाहिलं ही पण FMCGमध्ये त्यांचे बरेच प्रोडक्ट आहेत. तुमच्या रिटेलमध्ये म्हणजे बुक्समध्ये पण ITCचे बुक्स वगैरे आहेत. पण सगळ्यात जास्त जो मार्केट शेअर ह्या कंपनीचा आहे तो म्हणजे टोबॅकोमध्ये. कारण की ज्यावेळेस ही कंपनी सुरुवातीला इंडियन टोबॅको कंपनी म्हणूनच इस्टॅब्लिश झाली होती 1910ला. त्याच्यानंतर आता थोडंसं टोबॅकोचं त्यांनी कमी करत आता सध्या तरी पण पाहिलं तर ITCकडं तरी पण 77% मार्केट शेअर ही कंपनी होल्ड करते. आणि याला पण थोडेसे जे कॉम्पिटिटर आहेत ते आहेत गॉडफ्रे फिलिप्स आणि VST इंडस्ट्री. आणि हे 2 कॉम्पिटिटर आहेत. हे दोन्ही पण कंपन्या तुम्हाला लिस्टेड मिळते ना आपल्या स्टॉक मार्केटमध्ये. पण सध्या सगळ्यात जास्त टोबॅको आणि सिगारेट्स वगैरे जे ज्यांचे प्रोडक्शन आहे किंवा ज्यांचं मार्केट शेअर आहे ते 77% ITCचं आहे. ITCचं फंडामेंटल खूप स्ट्रॉंग आहेत. आणि ITCचं पाहिलं तर इयर ऑन इयर जे तुम्ही त्यांचं डिव्हिडंड डील पण पाहिली तर ती पण खूप स्ट्रॉंग ही कंपनी देते. त्याच्या पुढची जी कंपनी पाहिली तर हिंदुस्तान झिंक. ही झिंक सिल्वर जे आहे त्याचं हे प्रोडक्शन करतात आणि 78% कंपनीकडं स्टेक आहे. आणि आता सध्या जर तुम्ही पाहिलं तर त्याला पण काही कंपन्याचं कॉम्पिटिशन आहे. हिंडाल्को आणि नाल्को म्हणजे सध्या त्यांचं कॉम्पिटिशन आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 29% याच्यामध्ये होल्ड करतात. आणि याची एक पॅरेंट कंपनी आहे जीमध्ये वेदांता कंपनी आहे. वेदांता पण लिस्टेड आहे. ती पण मेटल सेक्टरमध्ये काम करते. वेदांता पण 64% याच्यामध्ये शेअर होल्डिंग करते. पण हिंदुस्तान झिंक ही झिंक आणि सिल्वरचं चांगलं त्यांचं जे प्रोडक्शन आहे त्याच्यामध्येही एक मोनोपॉली कंपनी आहे. तर ह्या ज्या आपल्या 10 कंपन्या होत्या ह्या पूर्णपणे फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहेत. आणि कारण की यांचा जो रेव्हेन्यू आहे किंवा यांची ग्रोथ आहे किंवा यांचं प्रॉफिट जे आहे ते कॉम्पिटिटर कमी असल्यामुळं हे आणि यांना कोणी पर्याय नसल्यामुळं पूर्णपणे जो मेजर बिझनेस जो आहे तो या कंपन्यांकडेच जातो. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की या कंपन्या इन्व्हेस्टमेंटसाठी पण चांगल्या आहेत लॉंग टर्म. फक्त या कंपन्याची जी ग्रोथ आहे ती
थोडीशी स्लो आहे किंवा या कंपन्या तेवढ्या फ्लक्च्युएट करत नाही. जेवढं शेअर मार्केटमध्ये एखादा हाय बीटा शेअर करतो तसं हे लो बीटा शेअर असल्यामुळं याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही आता HAL आणि ITC सध्या थोडेसे बूममध्ये आहेत. बाकीचे शेअर सध्या थोडेसे साईडवेज झालेले आहेत. पण याच्यामध्ये जे मेजर तुम्हाला फायदा मिळू शकतो तो म्हणजे जेवढे पण मी आता कंपन्या तुम्हाला डिस्कस केल्या त्यांचं जर डिव्हिडंड यील्ड जर पाहिलं तर ते खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे इयर ऑन इयर जरी तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तरी याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंडच्या रूपाने खूप चांगला रिटर्न या कंपन्या द्यायचं पोटेन्शियल ठेवतात. आणि मोनोपॉली असल्यामुळे या कंपन्याची जी ग्रोथ आहे ती खूप चांगली आहे आणि ह्यांचे जे बिझनेसेस पण आहेत ते पण एक लाँग टर्म चालणारे बिझनेस आहेत. FMCG मधल्या सेक्टरमधला आहे, डिफेन्स सेक्टरमधले आहेत, पुन्हा झिंक आहे, पुन्हा तुम्हाला आणखीन जसं पाहिलं की पॉवर जनरेशन जे इक्विपमेंट आहेत त्याचे पण याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जे असे सेक्टर आहेत, असे बिझनेस आहेत जे तुम्हाला लाँग टर्ममध्ये डेली नीडसारखे लागणारच आहेत आणि याचे जे बिझनेस आहेत ते कधीही न थांबणारे आहेत. त्याच्यामुळं या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला डिव्हिडंडच्या रूपाने आणि नंतर लाँग टर्ममध्ये शेअरची प्राईस वाढल्याने या दोन्ही प्रकारे तुम्हाला चांगले प्रॉफिट देण्याचं पोटेन्शियल या कंपन्यामध्ये आहे. तर मित्रांनो, एक शॉर्ट आपला व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश होता की तुम्हाला नेमकं आपल्या इंडियन मार्केटमध्ये अशा काही चांगल्या कंपन्या मोनोपॉली त्यांचा बिझनेस आहे, मार्केट शेअर खूप जास्त आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू होता आणि तुम्हाला पण त्याचा फायदा व्हावा हाच आमचा हेतू होता. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, अशा प्रकारचे नवीन स्टॉक पाहण्यासाठी आपल्या मार्केट रडार या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप इन्व्हेस्टिंग, हॅपी इन्व्हेस्टिंग. थँक्यू.